आपल्या रोबोटिक लॅबची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत ते प्लीज सांगा. ओके. आपल्या रोबोटिक लॅबमध्ये वेगवेगळ्या किट्स अवेलेबल आहेत, राईट फ्रॉम फर्स्ट टू 10th, म्हणजे पहिलीपासून पहिलीपासून 10वी दहावी पर्यंत. पर्यंत. प्रत्येक किट वेगळी आहे. प्रत्येक किटमध्ये वेगळं कंपोनंट्स आहेत. त्याच्यावरती एका किटमध्ये जवळपास 15 ते 20 प्रॅक्टिकल्स विद्यार्थी करू शकतो. ह्या किट्समध्ये जसजसं आपण वर जातो, म्हणजे वरच्या वर्गांकडे जातो, तसतसे त्याची लेवल थोडीशी डिफिकल्ट बनत जाते. आणि अगदी 3D प्रिंटिंग पासून ते वेगवेगळे सेन्सर्स, आर्डिनो, त्याचा यूज कसा करायचा, ब्रेडबोर्ड कनेक्शन, इलेक्ट्रिकल कनेक्शन, ह्यापर्यंतचे सगळे प्रात्यक्षिक आपल्याला तिथं करता येतात. ग्रेट. त्यामध्ये आपल्या इथे एक रोबोट पण आहे. त्या रोबोटचे कंपोनंट्स पण आहेत. आपण ते बनवून त्याला कनेक्ट करून आपण ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स देतो त्या पद्धतीने तो फॉलोही करतो. त्या पद्धतीचे कंपोनंट सुद्धा आपल्याकडे आहेत. ग्रेट. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कोणकोणते प्रोजेक्ट बनवलेत सर? आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी 3D प्रिंटिंगचा वापर करून वेगवेगळे डिझाईन्स तयार केलेले आहेत. त्यानंतर मला एक सांगायला आवडेल की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये इतके वेगवेगळे विचार येतात, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सॉईल मॉइश्चरवरती पंप ऑटोमॅटिकली ऑन व्हावा, तो ऑफ कसा व्हावा, कधी व्हावा, म्हणजे रिसर्च लेवलचे प्रोजेक्ट सुद्धा आज 6वी-7वीतल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत. तर आपल्या शाळेमध्ये सायन्स लॅब पण आहे, तर या सायन्स लॅबमध्ये कोणकोणत्या सुविधा आपल्या उपलब्ध आहेत? सायन्स लॅबमध्ये आपल्याकडे म्हणजे आपण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी अशा वेगवेगळ्या लॅब आपल्या याच्यामध्ये आहेत. आता सायन्स लॅबमध्ये बेसिकली विद्यार्थी हे 7वी-8वी नंतर फाउंडेशन कोर्स असेल तर, किंवा 11वी नंतर ह्या वेगवेगळ्या लॅबमध्ये जातात. आपण पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना त्याचं एज्युकेशन सायन्स लॅबमध्ये नेतो. सायन्स लॅबचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे इक्विपमेंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. फिजिक्समध्ये डार्क रूम पासून, प्रिझम पासून ते वरच्या सगळ्या लेवलपर्यंतचे एक्सपेरिमेंट्सचे कंपोनंट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. वेगवेगळे स्पेसिमेन्स बायोलॉजी लॅबसाठी, मायक्रोस्कोप्स, स्पेसिमेन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे डिफरंट काइंड ऑफ केमिस्ट्रीचं एकदम छान एवढी स्टेट ऑफ द आर्ट लॅब आहे आपल्याकडे की ज्यामध्ये आपण विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीनं केमिकल रिॲक्शन्स वगैरे बघू शकतात, करू शकतात, आणि त्याचं जे टेस्टिंग आहे तेही सुद्धा विद्यार्थी तिथं करू शकतात. ग्रेट. आणि ह्या सगळ्याला सामावून घेणारा तो म्हणजे शिक्षक. जे शिक्षक आहेत आपल्या इथं ह्या लॅब कंट्रोल करणारे, हे सगळे नेट सेट क्वालिफाईड आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप वगैरे करणारे लेक्चरर्स आहेत. तर त्यामुळे तो एक चांगली संधी आपल्या विद्यार्थ्यांना मिळते. सर एवढंच नाही तर मॅथ लॅब पण आपल्या शाळेत आहे. हो. तर याबद्दल काय बोलता तुम्ही? काय काय फीचर्स आहेत आपल्या मॅथ लॅबमध्ये? ओके. आपल्या ह्या मॅथ लॅबमध्ये वेगवेगळे मॅथमॅटिकल डिव्हायसेस, कंपोनंट्स आणि सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत. डिव्हायसेसमध्ये समजा आपण एखादा प्रश्न विचारला की मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होतं, ते जर आपण त्या डिव्हाइसवरती बटन प्रेस केलं तर त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. तसंच काही सॉफ्टवेअर्सही आहेत आपल्याकडे, जसे की मॅटलॅब सारखे सॉफ्टवेअर्स असतील, ज्याला आपण मॅट्रिक्स लॅबोरेटरी म्हणतो. हे सॉफ्टवेअर सुद्धा आपल्याला इथं वापरता येतात. आणि आमच्या शिक्षकांनी बनवलेले वेगवेगळे टीचिंग एड्स मॅथमॅटिक्ससाठी, अबॅकसचं किट आणि त्याच्यावरती स्पेशल ट्रेनिंग, एवढ्या सगळ्या गोष्टी आपण मॅथ लॅबमधनं देण्याचा प्रयत्न करतो. एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याकडे काय काय घेतलं जातं? ओके. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये स्पोर्ट्स आणि कल्चरल इव्हेंट्स यावरती आपण खूप फोकस करतो. कल्चरल इव्हेंट्सचा जर विचार केला तर आपण विद्यार्थ्याला आठवड्यातनं 2 तास डान्स क्लास याचं ट्रेनिंग देतो. आता विद्यार्थ्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे ते डान्स फॉर्म्स आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. त्यासाठी स्पेशलाइज टीचर्स आपल्याकडे आहेत. ज्यांना संगीताची आवड आहे त्यांना आपण त्या पद्धतीनं ट्रेनिंग देतो. ज्यांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे तर स्पोर्ट्सचे वेगळे लेक्चर्स आहेत. त्यांचे जे आपल्याकडे सगळी मैदानं उपलब्ध आहेत
तर ह्या मैदानांवरती आपण विद्यार्थ्यांना स्पोर्ट्सचं ट्रेनिंगसुद्धा देतो. प्रत्येक वर्षामध्ये सगळ्याच शाळा जवळपास करतात त्याप्रमाणे आपण स्पोर्ट डे 3 दिवसाचा स्पोर्ट्स डे आपल्याकडे असतात, ज्याच्यामध्ये विद्यार्थी वेगवेगळे खेळ तिथे खेळतात, त्याच्यातून त्यांचे नंबर्स काढले जातात. तसंच विश्वोत्सव म्हणून आमच्याकडे एक गॅदरिंग जी असते कल्चरल इव्हेंट, ते सुद्धा आपण दरवर्षी अरेंज करतो आणि ते खूप चांगल्या पद्धतीने यूट्यूब लाईव्ह, फेसबुकवरती लाईव्ह ग्रेट. हा इव्हेंट असतो, ज्यामधून विद्यार्थ्यांना ते एक्सपोजर मिळतं. मी स्वतः ऐकलंय की हे फेस्टिवल विश्वेश्वरिया फेस्टिवल खूप जोमानं बनवलं जातं. बिलकुल बिलकुल. म्हणजे विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव मिळण्यासाठीचा हा एक वेगळा प्लॅटफॉर्म असतो. विद्यार्थी फक्त अभ्यास आणि अभ्यासाच्या ओझ्याखाली राहू नयेत, तर विद्यार्थ्यांना थोडंसं कल्चरल डेव्हलपमेंट स्पोर्ट्समध्ये, तर त्यांचं मानसिक संतुलन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं राखलं जाऊ शकतं. त्यामुळे आपण त्यांना सुद्धा त्या पद्धतीने सुद्धा मार्गदर्शन करतो. ग्रेट.